चला आता मंडळींनो, नाश्त्याच्या सिरीजमध्ये आज आपण एक पदार्थ नवीन शिकणार आहोत. त्याचं नाव आहे चीजी समोसा. चला तर मग त्या रेसिपीची तयारी करूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. इथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्या कच्च्या पक्क्या शिजवून घेतल्या आहेत. त्यात कोबी आहे, जांभळा कोबी आहे, मटार आहे, बटाटा आहे, शिमला मिरची आहे, कांदा आहे, टमॅटो आहे आणि त्यात चीज किसून घातलेले आहे. आता आपण गव्हाच्या कणकेची एक छोटीशी पारी घेऊन त्याची लाटी तयार करणार आहोत. अर्थात आपण इथे मैद्याचा वापर करणार नाही आहोत, कारण मैदा शेवटी हानिकारकच, पण काही पदार्थांना तो चालतो. तर इथे आपण गव्हाच्या कणकेची एक छोटीशी पारी तयार केली आहे आणि तिला त्रिशंकूसारखा आकार, म्हणजेच अर्थात समोस्यासारखा आकार आपण दिलेला आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि त्याच्यात आता आपल्याला ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत त्यात आपण सगळ्या प्रकारचे मसाले घातलेले आहेत. शिवाय हिरव्या मिरची, लसणाची पेस्ट, मीठ, हे सगळं तर कॉमन गोष्टी आपण घालतोच त्याच्यात. हे बघा अशा प्रकारे ही पारी तयार करून घेतलेली आहे. आता याच्यात आपल्याला त्या भाजीचं स्टफिंग करायचं आहे की ज्याच्यात आपण चीज किसलेले आहे. त्याच्यामुळेच अर्थात आपले समोसे चीजी समोसे होणार आहेत. अशा प्रकारे आपण त्रिशंकूचा आकार करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यात हे बघा भाज्या स्टफ करायच्या आहेत आणि त्या भाज्या वरपर्यंत जास्त स्टफ करायच्या नाहीतर मग समोसेचे कोन व्यवस्थित पॅक होणार नाहीत. हे बघा परत एकदा दाखवते मी कसं बनवायचं ते. वाटलंच तर साईड तुम्ही दुमडून घ्या, म्हणजे आकार करणे सोपे जाईल. हे बघा परत एकदा मी त्याच्यासाठीच दाखवले आहे की समोस्यासारखा आकार कसा तयार करायचा. त्रिशंकू आकार म्हणतात त्याला. आणि व्यवस्थित सर्व कडा दाबून घेणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर आपले सारण बाहेर येऊ शकते आणि तेलात सगळं सारण निघाल्यानंतर ते समोसे अर्थातच तेलकट होणार, बरोबर ना. हे बघा अशा रीतीने सर्व कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत. हा पदार्थ स्नॅक्ससाठी शिवाय चहाच्या टायमिंगसाठी अतिशय उपयुक्त आहे. मधल्या वेळेत खाण्यासाठी छान आहे. शिवाय छोट्या मोठ्या पार्टीसाठी पण छान आहे. हे बघा आपण अशा रीतीने हे चीजी समोसे तयार करून तेलात मंद आचेवर खरपूस तळून घेणार आहोत. तेल पूर्ण तापल्याशिवाय आपण समोसे त्यात सोडणार नाही आहोत आणि एक साईड पूर्ण तळून झाल्याशिवाय दुसऱ्या साईडला पलटी करायचे नाहीत, म्हणजे समोसे जास्त तेल शोषणार नाहीत व तेलकट बनणार नाहीत. हे बघा एक साईड पूर्ण आधी छानपैकी तळून घ्यायचे आहे. कसे वाटतात आपले चीजी समोसे? झटपट होणारी रेसिपी आहे. घरात असलेल्या भाज्यांमधून, शिवाय आपल्याकडे गव्हाचे पीठ असतेच, त्यामधून आपण ही रेसिपी तयार केलेली आहे. तुम्हाला आवडली का? झटपट आणि गरमागरम होणारी ही रेसिपी खाण्यासाठी पण अतिशय सुंदर लागते. सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर पुदिन्याच्या अतिशय सुंदर लागते, किंवा नुसते पण समोसे तुम्ही हे खाऊ शकतात आणि मुलांना पण पौष्टिकच आहे. आवडल्यास ही रेसिपी अर्थात चीजी समोसे तर शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटते ती. छोट्या मोठ्या पार्टीमध्ये पण तुम्ही ती बनवू शकता किंवा घरात पण मधल्या वेळात तुम्ही ती बनवू शकता किंवा सकाळी ब्रेकफास्टसाठी पण होऊ शकते. कधीतरी पौष्टिकता सोडून थोडंसं चमचमीत खाण्याची इच्छा होते, तेव्हा नक्कीच ट्राय करा आणि मला कळवा. थँक्यू.